नमस्कार, मी मिलिंद भागवत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांच्या मुद्द्याला हात घालून मनसेच्या नव्या राजकीय वाटचालीच्या संदर्भातली दिशा स्पष्टपणे अधोरेखित केली. अशातच आता राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची सुद्धा घोषणा केल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मनसेकडून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा पुढे करून राज ठाकरेंनी भविष्यातील आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केली आहे. मनसेचं इंजिन कोणत्या दिशेने धावणार याचे संकेत गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेतून मिळाले होते. त्या सभेनंतर मनसेनं एकीकडे भोंग्यांचा विषय तापवत ठेवला तर दुसरीकडे राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक घेतलेल्या या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेपेक्षा आपण प्रखर हिंदुत्ववादी असल्याचं भासवण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात असल्याचं आता लपून राहिलं नाही. गुढीपाडव्याच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा काढून मनसेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा निश्चित केली आहे. भाजप शिवसेना युती तुटल्यापासून शिवसेनेनं हिंदुत्वाशी फारकत घेतल्याची टीका सतत भाजपकडून केली जाते. त्यामुळे शिवसेनेची ही जागा भरून काढण्यासाठी आता मनसेकडून धडपड केली जात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचं नेतृत्व करत आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी नेता या प्रतिमेवर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाला आहे. तर ती जी एक भर आहे ती राज ठाकरेंना भरून काढायची आहे. शिवसेनेनं 80च्या दशकात भाजपशी युती केल्यानंतर मराठीच्या मुद्द्याला मुरड घालून हिंदुत्वाचा नारा बुलंद केला. तेव्हापासून आजवर शिवसेनेनं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केला. शिवसेनेचं राजकारण हिंदुत्वाभोवती फिरत राहिलं. मात्र 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यातल्या राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना काहीशी बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळतंय. तर हीच संधी साधण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. राम मंदिर आंदोलनावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. मात्र शिवसेनेनं सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसची हात मिळवणी केल्यानं कट्टर हिंदुत्ववादी कोड यावरून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय स्पर्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे त्याचं केंद्रबिंदू ठरली आहे प्रभू श्रीरामाची अयोध्या. बघा, अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही. ही आमची पायवाट आहे. गेले 30 वर्ष साधारण शिवसेना आणि अयोध्या यांचं एक नातं निर्माण झालं. त्याच्यामुळे आम्हाला काय फार तयारी करावी लागणार नाही. प्रत्येक शिवसैनिक किंवा शिवसेनेचा पदाधिकारी हा सतत अयोध्येत जाते काय, मी स्वतः जातो. राज ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे काका पुतणे लवकरच अयोध्येला जाणार आहेत. रामाच्या दर्शनातून हिंदुत्वाच्या राजकारणाची घडी बसवण्याचा प्रयत्न या दोन्ही नेत्यांकडून केला जाणार हे उघड सत्य आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही अयोध्येला जाणार असल्याचं समजते. काय नेमकं प्लॅन आहे? दर्शनाला जाणार अयोध्येला. ते आता लवकरच ठरेल. काल संजय राऊत साहेबांची आणि माझी चर्चा चाललेली. खूप दिवस जाणं आमचं तारीख कधी वगैरे सगळं चाललेलं. आता लवकरच इथे जाऊ. आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार असले तरी अद्याप त्यांच्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली नाही. मात्र इकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 5 जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे.
त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचीन, तिथे सर्व दर्शन घेईन. खरं तर राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा काढल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं. अशात पुण्यात राज ठाकरेंच्या हस्ते हनुमान चालीसा आरतीचं आयोजन केल्यानं इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाला हजेरी लावून आपणही मागे नसल्याचं दाखवून दिलंय. त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचा ते ज्या पक्षातून बाजूला निघाली होती शिवसेना, तर त्यांना हिंदुत्ववादी राजकारणावरचा दावा शिवसेनेपेक्षा प्रखर कसा असू शकतो, यातून स्वतःच्या राजकारणाची स्पेस निर्माण करायची. मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे राज्य सरकारही खडबडून जागं झालं असून आवश्यक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तर मनसेनं 3 मे रोजी राज्यात महाआरतीचं आयोजन करण्याची घोषणा केली आहे. 3 तारखेला जी अक्षय तृतीया आहे. त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो, महाआरती असो, काही पक्ष असतील की जे रामाचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेत आहे, पण ओव्हरऑल आपण एक मोठ्या व्यापक स्वरूपात पाहिलं तर रामाच्या नावावर राजकारण सुरू नाही आहे. कारण राम हा या देशातल्या कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा, भक्तीचा, भावनेचा हा विषय आहे. या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता राज्यात हिंदुत्वाच्या राजकारणाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि याच मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेमध्ये काटशहाचं राजकारण सुरू झालंय. आगामी काळात मुंबईसह राज्यातल्या प्रमुख महापालिका निवडणुका होऊ घातल्यात. त्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून मतांच्या ध्रुवीकरणाचा हा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेची नाळ हिंदुत्वाशी घट्ट जोडली गेली ती अयोध्या आंदोलनामुळे. पुढे भाजपच्या बरोबरीने शिवसेनेने सत्तेचा सोपान गाठला, पण सत्तेच्या याच साठमारीत भाजपशी असलेली सोयरीक सोडून शिवसेना आघाडी धर्माचं पालन करू लागले आणि हिंदुत्व थोडं बाजूला गेलं. आता मनसेच्या आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेला पुन्हा एकदा आपला हिंदुत्वाचा धागा पक्का असल्याचं दाखवावं लागतंय आणि यासाठी मनसेच्या पाठोपाठ आता शिवसेनेची फरफट होते. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेची सूत्र हाती घेताच शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला. भाजपकडे 303 खासदार आहेत तर शिवसेनेचे 18 खासदार आहेत. राम मंदिर निर्मितीसाठी आणखी काय हवंय असं सूचक ट्विट त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र त्यापूर्वी भाजप शिवसेनेमध्ये काटशहाचं राजकारण सुरू होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली होती. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा बुलंद करून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्याला लोकसभा निवडणुकीपूर्वीची राजकीय पार्श्वभूमी होती. लोकसभेसाठी भाजप शिवसेनेत युती होण्यापूर्वी शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर तुफान हल्ला चढवला. शिवसेनेनं पहिले मंदिर फिर सरकारचा नारा दिला. त्यावेळी भाजपला डिवचण्याची एकही संधी शिवसेनेनं सोडली नव्हती. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपची कोंडी केली. सेनेनं एकीकडे भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला होता तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी 25 नोव्हेंबर 2018ला अयोध्या दौरा केला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपण भाजपपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचं दर्शवण्याचा शिवसेनेकडून प्रयत्न केला गेला होता. राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून आपली स्वतःची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली आहे. पण दोघांचे पक्ष जरी वेगवेगळे असले तरी एक दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचं राजकारण त्यांचं हे आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते तर त्यावेळेला उद्धव ठाकरेंची एक हिंदुत्ववादी नेता अशी त्यांना आपली प्रतिमा कायम ठेवायची होती, कारण भाजपाशी त्यांचे मतभेद झाले होते.
2019च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेत रंगलेल्या राजकारणाला 2014च्या विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती. 2014च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात भाजपची सत्ता आली खरी, पण त्यावेळी शिवसेना काही काळ सत्तेपासून दूर होती. तसंच सत्तेत सहभागी झाल्यानंतरही सेनेला मनासारखी खाती मिळाली नाही आणि त्याचा परिपाक म्हणून 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या जाहीर सभांमधून पाहायला मिळाला होता तो राममार्ग. शिवसेनेनं हिंदुत्व आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा त्यावेळी रंगली. भाजपच्या हिंदू मतपेटीला खिंडार पाडण्यासाठी शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून रान पेटवल्याचं मानलं जात होतं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या मोठं महत्त्व प्राप्त झालं होतं. हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठीची ही खेळी मानली गेली. शिवसेनेनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी केल्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला नमतं घ्यावं लागलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती कायम असल्याची घोषणा युतीच्या नेत्यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत केली. खरं तर पूर्वीपासूनच राजकारणासाठी धर्म आणि प्रतीकांचा वापर केला जातोय. आता राज ठाकरेंच्या मनसेचं इंजिनही त्याच ट्रॅकवर धावतंय. खरं तर मनसेच्या स्थापनेवेळी मराठी माणूस आणि राज्याचा विकास हा त्यांचा अजेंडा होता. मात्र आता राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाची शाल पांघरली आहे. या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना फारसे यश मिळालं नाही. लोकसभेमध्ये त्यांनी निवडणूक लढवली नाही. आता जर त्यांनी हा मनसेसारखा त्यांचा पक्ष रिवाइव केला नाही तर त्यांना तो पुन्हा नव्याने बांधणी करणे, उभा करणे, कार्यकर्त्यांना उभा करणे, आणखीन राजकीय नेता म्हणून स्वतःला पण उभा करणे हे अवघड जाईल. विकासाची ब्ल्यूप्रिंट सोडून आता मनसेनं हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वाच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंकडून केला जात असल्याचं राजकीय जाणकारांना वाटतंय. कारण मशिदीवरील भोंग्यावरून राज्य सरकारला इशारा देताना राज ठाकरेंनी देशभरातील हिंदूंना एकवटण्याचं आवाहन केलंय. कारण राज ठाकरेंनी सध्या जो स्टँड घेतला आहे तो त्यांचा एक टेम्पररी हे आहे. तात्कालिक लाभासाठी त्यांनी काही पावलं उचलली आहे. त्याची ही परिणती आपल्याला दिसत आहे. दीर्घकालीन फायद्याचा जेव्हा त्यांना विचार करावा लागेल तेव्हा मला वाटतं की त्यांना आपल्या भूमिकेत थोडा बदल करावा लागेल. उद्धव ठाकरेंच्या 2019 मधील अयोध्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता मनसेही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा मोठा इव्हेंट करण्याच्या तयारीत आहे. 5 जूनला राज्याच्या विविध शहरातून मोठ्या प्रमाणात मनसैनिक अयोध्येला रवाना होणार आहेत. अयोध्येच्या दौऱ्यावरून मनसे आणि शिवसेनेत जणू चढाओढ सुरू झाली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे अयोध्येला जात असतील किंवा शिवसेनेचे इतर नेते अयोध्येला जात असतील तर राज ठाकरेंनी का जाऊ नये असं कदाचित त्यांना वाटलं असू शकतं. दोन्ही पक्षांनी आपापल्या नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. देशामध्ये धर्माच्या नावावर यापूर्वी सुद्धा राजकारण झालंय. अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनामुळे भाजपला देशभर ओळख मिळाली. लोकसभेमध्ये भाजपच्या खासदारांची संख्या 5 वर्षात 2 वरून 85 वर पोहोचली. त्यामुळे 90च्या दशकात देशातील राजकारण धर्माच्या भोवती फिरत असल्याचं तुम्हाला बघायला मिळतं. खरं तर अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनानं देशातल्या राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळाली. देशातील सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता पुन्हा एकदा राजकारण धर्माच्या वळचणीला आल्याचं चित्र आहे. खरं तर गेली 5 दशकं देशाचं राजकारण या न त्या कारणामुळे धर्माभोवती फिरत राहिल्याचं पाहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर आंदोलन त्यापैकीच एक. या आंदोलनानं भारतीय राजकारणाला वेगळी दिशा दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात बरंच राजकारण झालं
आणि राजकीय समीकरणही बदलली. जनसंघातून निर्माण झालेल्या भारतीय जनता पक्षाला देशभरात ओळख मिळाली ती याच आंदोलनामुळे. 80च्या दशकात विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनाला सुरुवात केली होती. त्याच काळात स्थापन झालेल्या भाजपला 1984च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा फारसा फायदा झाला नव्हता. त्या निवडणुकीत भाजपच्या केवळ 2 जागा निवडून आल्या होत्या. खरं तर 84च्या निवडणुकीला इंदिरा गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी होती. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 400हून अधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच राजीव गांधी सरकारची शहाबानो खटल्यात कसोटी लागली. कोर्टाचा निर्णय रोखण्यासाठी तत्कालीन सरकारनं नवा कायदा केला होता. त्यामुळे मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप काँग्रेसवर झाला होता. त्यानंतर काँग्रेसनं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्नही केला. 1 फेब्रुवारी 1986ला फैजाबाद कोर्टानं हिंदूंना पूजा करण्यासाठी बाबरी मशिदीचे दरवाजे उघडण्याचा निर्णय दिला होता. त्यावेळी तत्कालीन काँग्रेसनं तात्काळ अंमलबजावणी केली आणि तिथूनच राम मंदिराचा मुद्दा देशातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला. भाजपनं आपली राजकीय ताकद वाढवण्याकरता या आंदोलनाचा पुरेपूर वापर केला. 1989 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपनं अयोध्येतील राम मंदिराचा प्रमुख मुद्दा बनवला. तसंच भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अयोध्येत राम मंदिर निर्मितीचं वचनही दिलं होतं. त्यामुळेच 1984 मध्ये केवळ 2 जागा जिंकलेल्या भाजपला 1989च्या लोकसभा निवडणुकीत 85 जागांवर यश मिळालं होतं. राम जन्मभूमी आंदोलनाचा भाजपला त्या निवडणुकीत मोठा फायदा झाला होता. हिंदुत्ववादी राजकारणामधून 90मध्ये भाजपाने आपला जनमानसामध्ये पकड बसवली आणि हिंदुत्ववादी राजकारण निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी होत आहे अशी शक्यता ज्यावेळेस दिसायला लागली त्यावेळेस त्यांचा जो काही हिंदुत्ववादी राजकारणाचा अजेंडा आहे तो पुढे घेत त्यांनी संबंध देशामध्ये 90 नंतर आपलं राजकारण सुरू केल्याचं दिसतं. 1989च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशाचा मूळ ओळखला होता. धर्माला राष्ट्रवादाची जोड देत नव्या राजकारणाला त्यांनी सुरुवात केली. भाजपचा देशातील वाढता प्रभाव रोखण्याकरता तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांनी 1990 मध्ये मंडल आयोग लागू करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात मंदिर विरुद्ध मंडल असा संघर्ष झाला. त्याच काळात अडवाणी यांनी राम मंदिराकरता देशात रथयात्रा काढली. पुढे 1991 मध्ये देशात मध्यावधी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत भाजपला तब्बल 120 जागा मिळाल्या. अडवाणींच्या रथयात्रेचा भाजपला चांगलाच फायदा झाला होता. 1989च्या तुलनेमध्ये भाजपला तब्बल 35 अधिक जागा मिळाल्या होत्या. त्याच काळात उत्तर प्रदेशात पहिल्यांदाच भाजपला सत्ता मिळाली. बाबरी मशीद पाडल्यानंतर मात्र भाजपला राजकीय फटका बसला. भाजपनेही पुढच्या काळात हा मुद्दा काहीसा मागेच ठेवला होता. अटल बिहारी वाजपेयींनी मित्रपक्षांच्या मदतीनं एनडीएचा प्रयोग यशस्वी केला. वाजपेयींच्या नेतृत्वाखाली सरकारनं आपला कार्यकाळ पूर्णही केला. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपनं शायनिंग इंडियाचा नारा दिला होता. पण शायनिंग इंडिया भाजपला तारू शकलं नाही. 2014च्या निवडणुकीतही भाजपनं सबका साथ सबका विकासचा नारा दिला होता आणि पुन्हा एकदा भाजपला सत्तेचं सोपान गाठता आलं. मात्र अलीकडच्या काळात देशात पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली राजकारण केलं जात असल्याचंच पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या इतिहासामुळेच मनसेच्या नेत्यांना असं वाटतंय की सत्तेचा राजमार्ग गाठायचा असेल तर राममार्गानं गेलं पाहिजे. पाहूयात पुढे काय काय होतं ते. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.